आता सुरू झालं हिमाचल प्रदेश आणि इथून सुरुवात होते खऱ्या प्रवासाची. सपाट महामार्ग संपले आणि घाट वळणाचे रस्ते सुरू झाले. आता खरी मजा होती. आमच्या बसने किरतारपूर नेरचोक हायवे पकडला आणि घाट रस्त्यांवर वेग घेतला. काही वेळातच आम्ही पोहोचलो या प्रवासातील पहिल्या बोगद्याजवळ, कैची मोड बोगदा. तब्बल 2 किलोमीटर लांब बोगदा आणि ड्रायव्हरने अगदी सफाईदारपणे बस आत घातली. या बोगद्याच्या आधीच्या घाटावर कैचीसारखे हेअरपिन बँड्स होते, त्यामुळे त्याला कॅची मोड बोगदा असे नाव मिळालं. बोगद्यांमुळे प्रवासाचा वेळ जरी वाचत असला तरी घाट रस्त्यांची मजा कुठेतरी कमी झाली असं वाटलं. बसच्या निळ्या लाईटमुळे आत एकदम शांत आणि सुखद वातावरण होतं. बाहेर कडक रात्र पसरू लागली आणि महामार्गावर गाड्यांची फारशी वर्दळ सुद्धा नव्हती. थोड्याच वेळात सतलज नदीवरील ब्रिज ओलांडला आणि पुढचा टप्पा जवळ आला. टोल नाक्याजवळ आलो आणि समजलं सुंदरनगर आलंय. चंदीगड पासून निघून अवघ्या 2.5 तासात आम्ही सुंदरनगर गाठलं. ठीक 9:30 वाजलेत आणि आता आम्ही पोहोचलोय सुरेंद्रनगरला. इथून मनाली साधारण 200 किलोमीटर अंतरावरती आहे आणि आता इथे आमचा झालेला आहे डिनरचा हॉल्ट. डिनरसाठी आता अर्धा तास बस इथे थांबणार आहे. त्याचसोबत क्रूज चेंज सुद्धा झालेला आहे. बसचा ड्रायव्हर जो होता, जो दिल्लीपासून त्यांनी बस चालवली इथपर्यंत, ते सुद्धा चेंज झालेत आणि आता इथे एक नवीन ड्रायव्हर जॉईन झालेत.